मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व ओळखा. काय ते बघूया. मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन 14 किलोनी कमी झालं. माझा दमा इतका बरा झाला की मी माझे 2 इनहेलर काढून फेकून दिले. गेली 20 वर्षे अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं ते 3 दिवसात दुखायचं बंद झालं. माझ्या छातीची जळजळ आता थांबली. माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला. माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटाईड आर्थरायटिस, माझा मूड, माझी झोप वगैरे सुधारले. घामामध्ये तुमच्या रक्तातील साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतीमध्ये लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. जेवणात का खावी ज्वारीची भाकरी? बघूया. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पटकन ऊर्जा मिळते. व्हेरी गुड. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. छान. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड्समधून शरीरात मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे पचन सहज होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. व्हेरी गुड. त्यामुळे मूळ व्याधीचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्की ज्वारीची भाकरी आहारात आणावी. व्हेरी गुड. ज्वारीतील पोषण तत्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. अरे वा. ज्वारीमध्ये असणाऱ्या नियासिनमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकलमुळे हृदयरोग टाळता येतात. व्हेरी गुड. ज्वारीमधल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. अरे वा, काय भाकरी आहे. ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व ओळखा. ज्वारीचे फायदे. ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते. फारच छान. ज्वारी पचनात सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्ती दूध भाकरी फायदेशीर ठरते. अरे वा. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात. रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ज्वारी यासाठी उपयुक्त आहे. रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे. शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्या तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो. व्हेरी गुड. शरीरात अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी. महिलांच्या गर्भाशयाचे आजार, वजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे. व्हेरी गुड. ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात. बापरे. शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे. फारच छान. काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते. ज्वारीला दररोज आहारात प्राधान्य द्या. ज्वारीला चांगली किंमत मिळाली तर शेतकरी शेतात ज्वारीचे उत्पादन करील. त्यातून त्याला चांगले उत्पन्न आणि जनावरांना कडबा उपलब्ध होईल. ज्वारीच्या आहारामध्ये उपयोग करा आणि रोग पळवा. व्हेरी गुड. आणखीन एक टीप आहे मित्रांनो. नाचणी एक महत्त्वाचे पौष्टिक धान्य आहे. नाचणीत व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने ते अंकुरित करून खाल्ल्यास रक्तातले हिमोग्लोबिन वाढते. अरे वा. लोहाचे अवशोषण करण्यास मदत होते.
चिंता, मानसिक ताण, डोकेदुखी, मायग्रेन बरे होण्याचा उत्तम स्रोत आहे. लहान बाळांना दूध पाजणाऱ्या स्त्रियांनी नाचणीची खीर पेज करून प्यायला, म्हणजे त्यामुळे बाळ तंदुरुस्त आणि सशक्त राहते. व्हेरी गुड. नेहमी नाचणीचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, मधुमेह, पोटाचे विकार याचे प्रमाण कमी आढळते. अरे वा वा वा. रक्तातील शर्करा वेगाने कमी होते. नाचणीच्या सेवनाने, नाचणी खाल्ल्याने पोटात वायू धरणे, अपचन, अजीर्ण होत नाही. कारण पचायला हलकी आहे. ही पित्तशामक, थंड, तृप्तिकारक आहे. कंबर दुखत असेल तर पेज करून प्यावी. कांजण्या, गोवर, नागी यासारख्या विकारात पथ्यकर म्हणून नाचणीची भाकर खावी. नाचणीच्या पिठाचे शिजवून पेटीस गळू फोड यावर बांधल्यास ते लवकर बरे होतात. उच्चतम ॲमिनो ॲसिडची मात्रा अधिक असल्याने वरून कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन, गोळ्या, सिरप घेण्याची आवश्यकता भासत नाही. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.